कोकण म्हणजे भजन ही आपली ओळख आहे. आता तर नवी पिढी या कलेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतीये हे आपलं भाग्यच. ही कला आपण जपली पाहिजे. या कलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी कोकणातील आम्ही सर्व मंत्री, आमदार, खासदार मिळून काम करू, अशी निसंदिग्ध ग्वाही कोकणातील आजी-माजी मंत्र्यांनी दिली. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळातर्फे दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये पहिले अखिल भारतीय भजन संमेलन पार पडले. यावेळी कला आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण असे 3 मंत्री आवर्जून उपस्थित होते. कोकणची भजन परंपरा, नव्या पिढीचा भजन कलेकडे वाढत चाललेला ओढा, महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कारित समाज यावर त्यांनी विचार मांडले. यावेळी अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष भजन सम्राट भगवान बुवा लोकरे, सचिव प्रमोद हरियान बुवा, श्रीधर मुणगेकर बुवा, निवृत्ती बुवा चौधरी, कविदादा मडगईकर, संतोष कानडे बुवा, मृदुंगमणी माऊली सावंत, तबलापट्टू बाळू थोरवे यांच्यासह कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रातील अनेक नामवंत भजनी बुवा, कोरस, वादक आणि भजनप्रेमी उपस्थित होते. आद्य शंकराचार्य म्हणाले, मुक्तीचे मार्ग तीन. एक ज्ञान, दुसरं कर्म आणि तिसरं भक्ती. ज्ञानाच्या मार्गाने जाणं उत्तमच आहे, पण ज्ञान सगळ्याच्या मागे भाव असतो. तो मुक्तीचा मार्ग भक्ती आहे, भक्तीचा मार्ग भजन आहे. आद्य शंकराचार्य म्हणाले, मुक्तीचे मार्ग तीन. एक ज्ञान, दुसरं कर्म आणि तिसरं भक्ती. ज्ञानाच्या मार्गाने जाणं उत्तमच आहे, पण ज्ञान मिळवण्याची व्यवस्था आणि शुद्ध ज्ञान मिळवण्याची व्यवस्था याचा रस्ता बिकट आहे. कर्म 100% चांगला असलं पाहिजे, तोही रस्ताच उत्तम आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. पण कलियुगामध्ये 100% शुद्ध कर्माची व्यवस्था कुठे आहे? मग मुक्तीचा मार्ग सगळ्यात सोपा सांगितलाय तो, स्वतःला विसर, भक्ती मार्गात लीन हो. भक्ती मार्गात लीन व्हायचं असेल तर भजनात लीन हो, हा सोपा मार्ग आहे. आणि म्हणून आजकाल मला हे भजन माझ्या आवडीचं ऐकायला मिळालेलं नाही. खूप आवडीचं भजन आहे आमच्या कोकणामध्ये, ते खूपदा ऐकलंय मी. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. आणि भाव बघा, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, मूर्ती तुझी वसते माझ्या नित्य अंतरात. बरं, याला जोड लोक कल्याणाचा आहे, याला जोड लोक कल्याणाचा आहे. कर्म थोर गीतेचे सार जाणतो मी गीतेचं सार लागतो, पण कुठल्या? कर्म थोर गीतेचे. नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी. तेव्हा तुला कुठे पाहतो? नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी. कर्मरूप सेवा, सेवा कुठली देतो तुझ्याकडे? कर्मरूप सेवा तुझ्या पदी वाहतो मी. तिथे रंगतो मी देवा, भक्तीच्या रसात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. ही भाव कर्मरूपी भक्तीचा घेऊन जाणारा हा रस्ता, याचा हा मार्ग पहिल्या वर्षाचा असला तर त्याचा राष्ट्रीय महामार्ग दुसऱ्या संमेलनापासून सुरू होईल. आणि जी जबाबदारी माझी असेल एवढं त्या ठिकाणी सांगतो. आज अखिल भारतीय भजन संमेलन 2025च्या निमित्ताने मी आवर्जून माझ्या शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेला. आत्ताच माझ्या अगोदर सगळ्याच मान्यवरांनी आपले आपले विचार मांडले आणि जसा यांनी उल्लेख केला, कालच रात्री
सिंधुदुर्ग जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज सुरुवात किंवा पहिला कार्यक्रम एवढा गणक्यात मिळालेला आहे. म्हणजे विचार करा उर्वरित तुम्ही कसे आहे. आता माझ्या अगोदर कमलेशजीने अतिशय विस्तृत पद्धतीने पूर्ण भजन संस्कृतीचा इतिहास त्याच्याबद्दलची महत्वाची सगळी माहिती आपल्या समोर सांगितली. आणि नंतर आमच्या कानडेजीने काही मागण्या आपल्या समोर इथे केल्या. आज मी इकडे सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या इथे आलेलो आहे. माझ्या अगोदर संबंधित खात्याचे मंत्री मला वाटतं काल इथे येऊन गेले आशिष शेलार साहेब, तेही इथे आले. आणि आज आपल्या सरकार महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे. आणि आज या महायुतीच्या सरकारमध्ये अगर तुम्ही पाहिलं तर कोकणाची फार मोठी ताकद किंवा ताकदीमुळेच आज हे महायुतीचं सरकार उभं आहे हे म्हटलं तर कारण का पूर्ण अगर तुम्ही किनारपट्टीकडे पाहिलं तर एक मला असं वाटतं की दापूर हे आपला भास्कर जाधवजी सोडले तर ते सगळे आम्ही महायुतीचेच आमदार आहोत. खासदारमध्ये पण कोकणाने 100% रिझल्ट महायुतीला दिलेला आहे. म्हणजे राणे साहेब, तटकरे साहेब, लाईनीत सगळे कोकणातले महायुतीचे खासदार पण आहेत. आणि म्हणून सरकारकडून एवढं भरभरून तुम्ही या सरकारला दिले असल्यामुळे, कोकणातल्या जनतेने दिले असल्यामुळे या सरकारकडून मागायचं नाही, मिळवायचं असं मी आवर्जून तुम्हाला. आता मतं आम्ही तुमच्याकडून घेतली, तुम्ही आशीर्वाद दिलात, आता मग मागत बसू नका असं माझं मत आहे. 5 वर्ष आमच्याकडे आहेत आणि राजकीय इच्छाशक्ती असली तर काहीच अशक्य नाही हे मी तुम्हाला आवर्जून या व्यासपीठावर सांगतो. आणि म्हणून जसं आपल्या सगळ्या जणांकडून ही काही मागणी येते की आपल्या ह्या भजन संस्कृतीला, कलेला सरकार म्हणून जे काय राजश्री मिळवण्याची गरज आहे, लोकाश्रय मिळवण्याची गरज आहे, मी तुम्हाला विश्वास देतो. मी जिल्ह्यातल्या कार्यक्रमामध्ये पण नोकरीची आणि सगळेजण होतो तेव्हाही बोललो आणि आजही बोलतो. हे तुमच्या सगळ्यांचं सरकार आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो आम्ही सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे जास्त वेळ तुम्हाला ही मागणी करत बसण्याची काही गरज असणार नाही. आमचे आशिष शेलार साहेब पण कोकणातले आहे, मी कोकणातले आहे आणि तुम्हाला मी विश्वास देतो ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत म्हणजे आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांशी स्वतः बोलू आणि आपल्या या भजन संस्कृतीला, कलेला आपण लोकाश्रय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून जी भूमिका घ्यायला लागेल येणाऱ्या कालावधीमध्ये नक्की घेतली जाईल एवढा विश्वास तुम्हाला. या कार्यक्रमाला येण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण सर्वजणांनी इथे मला आमंत्रित केलं. भजनाचा आणि माझा संबंध लहानपणातला, माझा जन्म भांडूपचा, त्यामुळे डोक्यावरती पेटी घेऊन बुवांबरोबर जाणं आणि फक्त टाळ वाजवायला मिळणं एवढाच माझा लहानपणापासूनचा असणारा संबंध आहे. आता पेटी उचलणार कोण तर त्याच्या अंगात ताकद यायची आणि थोडीशी ताकद जास्त होती म्हणून ते जास्त काम मला झालं. त्यामुळे वर्षानुवर्ष हा जो असणारा संबंध आहे, जिथेही कुठे गेलो आणि भजन सुरू आहे तर दोनदा 2 आलाप ऐकले पाहिजे हे जे वाटतं याचं कारण काय तर लहानपणापासून या सगळ्या गोष्टीची लागलेली सवय. बरेच लोक असतात की बरेच जण विचारत राहतात अरे बापरे आता सगळी आरती कशी काय येतो, तर येतात कशी, तर याचं कारण काय तर त्यावेळेला भजनाबरोबर फिरत राहिलो म्हणून ती सगळी येतात. आता जर कोणी कोणाला सांगितलं की उद्या सगळ्या आरती पाठ करायच्या आहेत तर ते तेवढं सोपं नाही. कारण काय ते लहानपणापासूनच अंगात वळावं लागतं, त्याशिवाय ते जमत नसतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लहानपणापासूनच करत आलो. आजही जेव्हा कधीतरी वेळ मिळतो, गावी जातो, त्यावेळेला आजूबाजूच्या गावातली मंडळी सुद्धा भजन घेऊन येतात. ही वस्तुस्थिती आहे.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.